झोपेच्या वेळा हा एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आजकाल आहे की रात्री उशिरापर्यंत जागरण, सकाळी उशिरा उठणं आणि झोप जी आहे ती 7 ते 8 तास ही पूर्ण न होणं, हे एक सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे ओव्हरऑल आपली जी लाईफस्टाईल आहे, ह्या लाईफस्टाईलमुळे हॉर्मोनल डिस्टर्बन्स हा येतो आणि हा पीसीओडीला नक्कीच कारणीभूत होऊ शकतो. पीसीओएस आणि पीसीओडी सेमच का? तसं आपण सेम म्हणू शकतो, पण पीसीओडी हा एक सुरुवातीची स्टेज आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काही डिस्टर्बन्स हे झालेले दिसतात आणि पीसीओएस हे आपण असं म्हणू की ते एक स्टॅम्प झालं की हा सिंड्रोम तुम्हाला झालेला आहे. आणि मग ह्याच्यामध्ये की सगळ्यात महत्वाचं की पाळीच्या अनियमित तक्रारी, म्हणजे ज्या काही तक्रारी आहेत त्या दिसायला लागतात आपल्याला आणि त्याच्या जोडीला अजून की जसं पिंपल्स आहेत किंवा हेअर ग्रोथ आहे हे दिसायला लागतं. म्हणजे जेव्हा आपल्याला हे सिम्पटम्स ऍक्च्युअल दिसायला लागतात तेव्हा आपण त्याला तो सिंड्रोम म्हणजे पीसीओएस असं आपण म्हणतो.